त्या 10-12 वर्षामध्ये आपला विकसित भारत किती झाला बघू आपण. काँग्रेसच्या टायमाला काय बोल्ड होतं सोनं आणि आता काय आहे बघा. काँग्रेसच्या टायमाला 2004 ते 14 त्या कालावधीमध्ये सोन्याचा भाव होता 5,850. नंतर 2005 मध्ये 7,000 झाला, 2006 मध्ये 8,400 झाला, 2007 मध्ये 10,000 झाला, 2008 मध्ये 12,500 झाला, 2,500 मध्ये पेन, 2009 मध्ये डायरेक्ट 14,000 झाला, 1,500 वाढला, 2010 मध्ये 18,500 झाला, डायरेक्ट 4,000 वाढला, 2012 मध्ये 31,000 झाला, 2011 मध्ये 24,000 झाला, डायरेक्ट किती 7,000 एक्स्ट्रा झाला, तर 2012 मध्ये 31,000 झाला, 5,000 वाढला, 2013 मध्ये 29,000, 1,500 कमी झाला, 2014 मध्ये 28,000. तेवढा काँग्रेसच्या टायमाला त्यांच्या 10-11-12 वर्षाच्या मध्ये कालावधीमध्ये दोन पैसे आले, हे आले, गोल्ड केलं, दाखविलं लोकांचे उपयोग नाही. आपलं कसं गोल्डवर फोकस केलं, आपण आपले लोक कसं भारतातले गोल्डवर फोकस करते. त्यांना वाटतं सोनं म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामुळे गोल्डचं रेट वाढते. आपण जर नाही गोल्ड घेतलं तर वाढणार नाही. हा ठीक आहे, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा काही पैसे, तर असं नाही समजा असले तर आपलं मिडल क्लास लोकांचे नसते तर. पण आपलं कसं डेव्हलप कशा केलं पाहिजे, शिक्षणावर केलं पाहिजे का, डेव्हलप इंडस्ट्री पार्क, IT पार्क असल्या गोष्टीवर डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःच्या हेल्थवर डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःच्या हेल्थवर बघितलं पाहिजे. कुठल्याच देशामध्ये जा, कसला देश आहे तिथं कचरा एक गाडी भेटत नाही. आपल्यामध्ये कचऱ्याच्या असे म्हणजे घराच्या कधीला वास येते, घरात झोप वाटत नाही कधी. तर सोन्याचा भाव वाढण्याचं कारण फक्त आपण लोक त्याला भाव जास्त देत आहोत, म्हणजे त्याला महत्व जास्त देतात म्हणून भाव वाढते.